So there is the issue of internet, so is disconnecting again and again. So anyway, did you understood this part? नाही सर परत सांगा. परत सांगू काय? ठीक. मॅक्रो आपल्याकडे 3 प्रकारचा आहे सी लँग्वेज मध्ये. एक आहे एंटायर फाईल मधील कंटेंट इन्क्लूड करणे. म्हणजे सपोज आपण आता जो प्रोग्राम लिहिला त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं हॅश इन्क्लूड stdio.h हेडर फाईल. याचा अर्थ काय आहे की stdio.h ही हेडर फाईल आहे, त्यातले पूर्ण कंटेंट आपल्या फाईलमध्ये इन्सर्ट केले जातात. whenever we are going to write a very simple program, just now we have written a program of 5 lines, but if you try to compile it, it will show that 1982 lines has been compiled. Why it's so? Because you have included one more file into your program. The entire file तुमच्या प्रोग्राम मध्ये इन्सर्ट केली जाते. So that is what we called file inclusion. तर ती कशी करतो आपण? हॅश इन्क्लूड फाईल नेम, राईट. आता ही फाईल नेम जर तुमच्या कंपायलर ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनला जर असेल, सो सिम्पली यू कॅन राईट डाऊन द नेम ऑफ द फाईल. फॉर एक्झाम्पल से हॅश इन्क्लूड stdio.h. ओके. इन्स्टेड तुमची फाईल जर तुमच्या कंपायलरच्या लोकेशनला नाही, समवेअर एल्स आहे, d:, डेटामध्ये तुमची फाईल आहे, सो यू नीड टू स्पेसिफाय द फुल्ली क्वालिफाईड पाथ. म्हणजे पूर्ण पाथ सहित फाईलचं नाव तुम्हाला लिहायला लागेल. दॅट इज व्हॉट द फाईल इन्क्लुजन इज. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला मॅक्रो रिप्लेसमेंट येते. ओके. मॅक्रो त्याला सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. मॅक्रो सबस्टिट्यूशन 3 प्रकारचे येतात. एक आर्ग्युमेंट मॅक्रो सबस्टिट्यूशन येतं, सिम्पल मॅक्रो सबस्टिट्यूशन आणि नेस्टेड मॅक्रो सबस्टिट्यूशन. आता याच्यामध्ये 3 एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येकातले एक एक दिलेले आहे. हॅश डिफाईन पाय 3.14. जे आपल्या प्रोग्राम मध्ये ज्या ज्या वेळेला पाय एन्काउंटर होईल त्या वेळेला तो रिप्लेस कशाने केला जाईल? 3.14 न होईल. आर्ग्युमेंट सबस्टिट्यूशन कसं आहे? क्यूब ऑफ x that will be replaced x into x. ओके. सो त्याच्यानंतर नेस्टेड मॅक्रो सबस्टिट्यूशन कसं आहे? हॅश डिफाईन स्क्वेअर x हॅश डिफाईन ऑफ x, so that will be replaced by x into x. Okay, that is what the macro substitution. त्याच्यानंतर कंपायलर कंट्रोल. कंपायलर कंट्रोल मॅक्रोज कोणते आहेत? हॅश if, हॅश else, हॅश if and def, undef, end if. That means depends on the condition you are going to transfer the control. That is what we call the compiler control macros. Then macro substitutions and the file inclusion. Clear? ओके. Okay. सर हा बोला. ते कंपायलर हे आहेत ना, तर त्याचं मिनिंग काय आहे? आता स्टँडर्ड इनपुट आउटपुट आहे, तसं ते इफ एल्स हॅशटॅग इफ त्याचं म्हणजे मिनिंग काय होतं? मिनिंग याचं काय होतं की तुमचं कंट्रोल जे आहे ना, कंट्रोलची कंडिशन जर सॅटिस्फाय जर झाली तर कंट्रोल ट्रान्सफर करायचा, अदरवाइज कंट्रोल ट्रान्सफर करायचा नाही. एकच मिनिट, तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
सी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे हॅश इफ कॉन्स्टंट एक्सप्रेशन. ओके, व्हॉट आय डू max is 100. Okay, max is 100. What I'll do here has defined max. Okay, okay, if this max is 100, so then and then only these statements will be executed. Okay, so the max value we are going to pass at the runtime. Runtime ला ज्या वेळेला याची व्हॅल्यू 100 होईल मॅक्सची त्यावेळेला हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, गॉट द आयडिया? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. म्हणजे कंट्रोल ट्रान्सफर जे करतोय ना आपण ते कशावर करतोय की रन टाइमला मॅक्सच्या व्हॅल्यूवर करतोय. कंडिशन ही जर कंडिशन ट्रू सॅटिस्फाईड झाली झाली तरच ते तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण हा कुठं आहे तर हा मॅक्रो मध्ये आहे. आलं लक्षात? ज्या ज्या वेळेला ही कंडिशन सॅटिस्फाईड होईल त्या त्या वेळेला हा ब्लॉक Execute. एक्झिक्यूट होणार. Run time लाच ना. रन टाइम कंपाईल टाइमला काही होत नाही. हे मोस्टली तुम्हाला कधी करायला लागतं माहिती आहे का? मॅक्रो डेफिनेशन्स ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही जीयूआय प्रोग्रामिंग मध्ये जाता का नाही त्यावेळेला तुम्ही मोड चेंज करत असता. एक तर तुम्ही ग्राफिकल मोड मध्ये असता आणि त्या मोड मधून तुम्ही स्विच होता टेक्स्ट मोड मध्ये. टेक्स्ट मोड मधलं कंट्रोल्स हे वेगळे राहतात आणि ग्राफिकल मोड मधले कंट्रोल वेगळे राहतात. मग ग्राफिकल मोड मध्ये काय होतं की तुम्हाला प्लेन प्रोग्रामिंग लिहून चालत नाही त्यावेळेला तुम्हाला मॅक्रो सबस्टिट्यूशन करायला लागतं. ओके, तर अशा केसमध्ये आपल्याला मॅक्रो लिहायचे असतात. ओके, ज्याला ग्राफिक्स प्रोग्रामिंग म्हणतो का नाही तो पार्ट याच्यामध्ये येतो. चालेल, ठीक आहे. समजला हा पार्ट? ओके. चालेल, नेक्स्ट लेक्चरला राहिलेला पार्ट बघूया. ओके, टाइम टेबल रिवाइज टाइम टेबल जे आहे ना ते मी ग्रुपवर टाकतोय, बघून घ्या सगळे. चालेल. शुभम समजलं का? हो हो. ठीक आहे. बरं.